मित्रांनो, मागच्याच व्हिडिओमध्ये मी त्याचा उल्लेख केलेला आहे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, झाला मानव या संसारी आपला पण वैरी, आणि तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. हे जे 3 मंत्र आहेत ना, हे मंत्र सर्वांना दिलेले आहेत माझ्या वडिलांनी. आणि माझ्या वडिलांना कोणी दिले होते तर त्यांच्या आजोबाने. ते प्रत्येक वेळी सांगायचे की समुद्र किनाऱ्याला आम्ही बसायचो मी आजोबांबरोबर सूर्य मावळतीला जाताना, आणि त्या मावळतीला जाणाऱ्या सूर्याकडेला साक्षी ठेवून त्यांचे आजोबा, वडिलांचे आजोबा, त्यांना असे काही मंत्र सांगायचे, त्यांना मार्गदर्शन करायचे. नमस्कार मित्रांनो, बोलायचं तरी काय, बोलायचं काय, मी आणि माझा संघर्ष. मित्रांनो, मागच्याच व्हिडिओमध्ये मी त्याचा उल्लेख केलेला आहे. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, झाला मानव या संसारी आपला पण वैरी, आणि तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. हे जे 3 मंत्र आहेत ना, हे मंत्र सर्वांना दिलेले आहेत माझ्या वडिलांनी. आणि माझ्या वडिलांना कोणी दिले होते तर त्यांच्या आजोबाने. ते प्रत्येक वेळी सांगायचे की समुद्र किनाऱ्याला आम्ही बसायचो मी आजोबांबरोबर सूर्य मावळतीला जाताना, आणि त्या मावळतीला जाणाऱ्या सूर्याकडेला साक्षी ठेवून त्यांचे आजोबा, वडिलांचे आजोबा, त्यांना असे काही मंत्र सांगायचे, त्यांना मार्गदर्शन करायचे. त्यावेळीचे त्यांनी दिलेले हे 3 मंत्र त्या सूर्याला साक्षी ठेवून दिलेले. आणि माझ्या वडिलांनीसुद्धा ते 3 मंत्र पाळले मित्रांनो, 100% पाळले. कळलं का? तेच संस्कार माझ्या भावंडांमध्ये सुद्धा आहेत. पण ते किती पाळायचे आणि कसे पाळायचे हे ज्याच्या त्याच्या मनावरती आहे, ज्याच्या त्याच्या कुवतीवरती, त्याच्या क्षमतेवरती आहे. असो मित्रांनो, मी कोणालाही दोष देणार नाही. कोण कसा वागतोय, काय निर्णय घेतोय, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी जसा वागलोय तसाच सर्वांनी वागावं असाही माझा हट्टास नाही आहे. असाही माझा हट्टास नाही आहे. मला जशी बुद्धी आहे तसा मी वागतोय. मी मनुष्य प्राणी म्हणून जगण्याचा प्रयत्न करतोय. कारण मनुष्य प्राण्याला या निसर्गाने बनवलं आहे, हे फक्त देण्यासाठी बनवलेलं आहे. त्याला दाता म्हणून बनवलेला आहे. तो निसर्गाचा देणेकरी आहे. या निसर्गातील प्रत्येक जीवाला तो काय करतोय, त्या प्रत्येक जीवाचं संवर्धन करतोय. कारण त्याला बुद्धी आहे. आणि या निसर्गाचं, या सृष्टीचं संवर्धन करण्यासाठी या मनुष्य प्राण्याची निर्मिती झालेली आहे. अगदी त्या बॅक्टेरियापासून, त्या कोरोनापासून प्रत्येकाचा जगण्याचा अधिकार आहे. कोरोना तुमच्या वाट्यात नाही आला होता, तुम्ही कोरोनाच्या वाटेत गेला. मित्रांनो, लक्षात घ्या, तो बॅक्टेरियासुद्धा करणं गरजेचं आहे. कारण हे काय आहे, सर्कल आहे. हे निसर्गाचं एक काय आहे, चक्र आहे. ते सुद्धा चक्र व्यवस्थित फिरणं गरजेचं आहे. आता ह्याच्यावरती जास्त डिटेलमध्ये जात नाही मित्रांनो मी. पण सांगायचा उद्देश काय, माझ्यावर झालेले आरोप आहेत, मी खोडायला नाही बसलो आहे. हे माझे आरोप खोडायला नाही बसलो आहे. मी किती खरं आहे, मी किती योग्य आहे, मी किती बरोबर आहे, हे तुमच्यासमोर मांडायला नाही बसलो आहे. पण जे आहे, मी जसा आहे तसा तुमच्यासमोर मी स्वतःला प्रोड्यूस करतोय, मांडतोय, ठेवतोय. मी म्हणालो यापूर्वीसुद्धा, मी कमी पडू शकतो, माझ्यात कमतरता असू शकतात, अजून मी परिपूर्ण नाही आहे, परिपूर्ण ज्ञान मिळवलेला माणूस नाही आहे. मित्रांनो, आपला जो शरीर आहे ना, जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे, आणि जे ब्रह्मांडी आहे तेच पिंडी आहे. काय आहे ब्रह्मांडी? तर पंचमहाभूत, अग्नी, वायू, जल, आकाश आणि पृथ्वी, या 5 तत्वापासून आपण बनलेलो आहोत. जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे. जर आपल्याला खरोखरच सक्षम बनायचं असेल तर ह्या पंचमहाभूतांवरती आपल्याला काय करायला पाहिजे, नियंत्रण आणायला पाहिजे. जे आपल्यामध्ये आहेत, ऑलरेडी आहेत, त्याच्यावरती आपल्याला नियंत्रण आणायला हवं. आणि त्या नियंत्रण आणण्यासाठी विविध मार्ग आहेत. तुम्ही जर माझ्याशी संपर्क साधलात तर मी तुम्हाला सांगेन. आणि मी काही अंशी म्हणजे 50-60% किंवा त्याहून जास्तसुद्धा असेल, मी त्याच्यावरती नियंत्रण आणलेलं आहे. त्याच्यावरती ताबा मिळवलेला आहे या पंचतत्वावरती.
म्हणून मी सांगतो मित्रांनो, म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय. जर एखाद्याला बोलतं करायचं असेल ना, खरं त्याच्या मुखातून काढायचं असेल, तर त्या पृथ्वी तत्वावरती त्याचा आधार घेऊन समोरच्याला मी खरं बोलतं करू शकतो. मित्रांनो लक्षात घ्या, हे काय चमत्कार नाही आहे, हा जादूटोणा नाही आहे, हे काय एक रॉकेट सायन्स नाही आहे, हे विज्ञान आहे मित्रांनो, हे विज्ञान आहे. तो खरं बोलता होऊ शकेल समोर. काही मला पुरावे, काही मला बोलायची गरज नाही, तोच स्वतःच्या मुखातून आपल्या सर्व गोष्टी बोलू शकतो. थोडक्यात हिप्नोटिझम नाही आहे, त्याच्या पुढची गोष्ट आहे मित्रांनो. हिप्नोटिझमच्या पुढची म्हणजे सनातन हा धर्म जो आहे ना, हा विज्ञानावरती आधारित आहे, विज्ञानावरती आधारित आहे. जादूटोणा, तंत्रमंत्र म्हणजे हे जे आपण म्हणतो जादू, ही गोष्ट साफ खोटी आहे. हात चालाकी दाखवणं आणि वैज्ञानिकदृष्ट्या एखादी गोष्ट निर्माण करणं किंवा स्थापित करणं ही गोष्ट वेगळी आहे. सनातन हे फक्त आणि फक्त विज्ञान आहे. आपण विज्ञानावरतीच चालूया आणि विज्ञानावरतीच जगूया आणि विज्ञानाचाच विचार करूया. मित्रांनो लक्षात आलं का? काय तर आपले हे जर पंचमहाभूत, पंचतत्व, त्याच्यावरती जर आपण नियंत्रण आणलं, अंमल साधला, त्याला आपण काबूमध्ये आणलं, ते ताब्यामध्ये आणलं, तर आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. ज्याला आपण चमत्कार म्हणतो. उदाहरणार्थ सांगतो मित्रांनो, त्यावेळी ज्ञानेश्वराने ती भिंत चालवली आणि आपण म्हणालो चमत्कार झाला. मित्रांनो तो चमत्कार नव्हता, ते विज्ञान होतं. ते म्हणजे त्याने भूमितत्वावरती, पृथ्वी तत्वावरती अंमल मिळवलं होतं आणि ती निर्जीव वस्तू त्याने संचलित करून दाखवली, चालवून दाखवली. हे विज्ञान आहे मित्रांनो. रेड्याच्या मुखातून त्यांनी वेद म्हणून दाखवलेत, हे विज्ञान आहे. त्यांना जे हवं होतं ते त्यांनी त्याच्या मुखातून वेद म्हणून दाखवलेत. अग्नितत्व, वायुतत्व, त्यांनी त्यावेळी जे काय तत्व वापरलं ते आकाश तत्व होतं. त्याच्या मुखातून ते वेद म्हणून देण्यासाठी आकाश तत्व आणि भूमी तत्वाचा वापर केला. मित्रांनो लक्षात घ्या. आणि त्या योगसिद्धीतून, त्या विज्ञानातून त्यांनी त्या रेड्याला बोलतं केलं, म्हणून त्याला आपण योगेश्वर म्हणतो. योगसिद्धी विज्ञान आहे मित्रांनो, हे विज्ञान आहे, हे विज्ञान आहे. आणि ते विज्ञान जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर 4 काय आहेत? अथर्ववेद, ऋग्वेद, सामवेद, हे जे काय आहेत 4 वेद, त्या वेदांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद आणि कोणता तो वेद बघा. आता थोडासा मी गडबडलो. तर त्या वेदांचा अभ्यास करणं गरजेचं आहे, उपनिषदांचा अभ्यास करण्याचं गरजेचं आहे. तुम्हाला जर मनुष्य प्राणी म्हणून जगायचं आहे तर तुम्हाला गीता रहस्य वाचणं गरजेचं आहे. गीता रहस्यामध्ये कलियुगामध्ये मनुष्य प्राणी कसं जगायचं आहे हे मार्गदर्शन आहे. फक्त ते अर्जुनाला केलेलं मार्गदर्शन नाही आहे, प्रत्येक मनुष्याला केलेलं ते मार्गदर्शन आहे. प्रत्येक मनुष्य प्राण्याला केलेलं ते मार्गदर्शन आहे. 18 पुराण आहेत, 6 शास्त्र आहेत, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या. 4 वेद, अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद आणि बघा गडबडलो परत मी. अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद, या 4 वेदांचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला संस्कृत येणं गरजेचं आहे. असो मित्रांनो, तुम्ही ठरवा कोणाला काय करायचं आहे, पण मी वास्तव सांगितलं, काय सत्य आहे. आणखीन एक मित्रांनो मी गोष्ट सांगतो, माझे दृष्टिकोन सांगतो मी, आणि या दृष्टिकोन सांगण्यासाठी मी काही प्रसंग तुमच्यासमोर ठेवतो आहे. मित्रांनो, एक प्रसंग सांगताना मी त्या व्यक्तीचा नामोल्लेखही करणार आहे, त्याचा गौरवही करणार आहे. त्या प्रसंगांमधून मी असं का म्हणतोय, कारण ही गोष्टसुद्धा जगासमोर येणं गरजेचं आहे मित्रांनो. आता हा प्रसंग कुठला आहे तर माझ्या वहिनीचा आहे.
वहिनी माझी मोठ्या भावाची पत्नी, तिच्या संदर्भातला एक प्रसंग आहे. तिच्यासाठी मी तिचा गौरव व्हावा ह्यासाठी मी हा विषय करतोय. मित्रांनो, तिने जे काय त्यावेळी जे कर्म केलं आहे ना, त्या प्रसंगात त्या क्षणी तो उपजत आहे. उपजत तिच्यावरती कोणी संस्कार नाही केले होते त्या गोष्टीसाठी, आणि उपजत गोष्ट ही अचानक निर्माण होते. आता तुम्हाला सांगतो काय घडलं होतं त्यावेळेला. वडिलांच्या पश्चात आम्ही सर्व कुटुंब शिर्डीला गेलो होतो, आणि शिर्डीला गेल्यानंतर तिथे आम्ही त्या शिर्डीमधील ते निवासस्थान आहेत संस्थानांचे, तिथे आम्ही उतरलो होतो सर्वजण. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला काकडा आरतीला जायचं होतं पहाटे उठून. मग काकडा आरतीला जायचं आहे पहाटे उठून, मग तिथे खाण्यापिण्याची व्यवस्था नसणार, उपाशीपोटी आपल्याला जावं लागणार दर्शन घ्यायला सद्गुरूंचे, साईबाबांचे. माझं ते सर्वस्व आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आईबाबा आणि साईबाबा त्यांच्याच संस्काराने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी आज उभा आहे. असो मित्रांनो, तर त्यावेळी आम्ही बाहेर पडलो आणि त्या दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो सर्वजण, आम्ही कुटुंबीय. आता कोण कोण होतं त्याच्याशी काही महत्त्वाचा विषय नाही, त्या प्रसंगाशी महत्त्व आहे. माझी आई पुढे होती आणि तिच्या मागे माझी वहिनी उभी होती, आणि तिच्या हातात आपलं छोटं मूल, त्यावेळी म्हणजे तो आता स्वराज म्हणून तो होता, लहान होता. म्हणजे त्याला त्यांनी आपल्या कडेवर घेऊन ती उभी होती त्या रांगेमध्ये, आणि त्याच्या मागे मी उभा होतो. माझी पत्नी होती आणि त्याच्या मागे मी उभा होतो, आणि मी बघत होतो समोर. त्यावेळी काय झालं की आईला डायबिटीस, ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम असल्यामुळे तिला, मला वाटतं तिचा डायबिटीस शुगर लेवल कमी झाला असणार, आणि ती कोलॅप्स झाली. मित्रांनो, त्यावेळी काय प्रसंग होता की त्या रांगेमध्ये दोन्ही बाजूला लोखंडाचे बार होते, आणि असे 2 बार लावले असतात आणि मधून आपण त्या रांगेमध्ये चालतो, असे 2 बार होते. जर ती कोसळली असती आणि त्या बारावर आपटली असती तर मोठा अपघात घडला असता. पण काय झालं, त्या माऊलीने, त्या माझ्या वहिनीने, मित्रांनो ही कशी आहे, अचानक घडलेली गोष्ट आहे, ठरवून घडलेली गोष्ट नाही आहे. ती हे करण्यासाठी, एखाद्याला जाणून घेण्यासाठी, एखाद्याला पारखण्यासाठी केलेली गोष्ट नाही आहे, ती आपसूक गोष्ट आलेली आहे. माझ्या वहिनीने काय केलं, तिच्या कडेवर असलेल्या मुलाला सोडलं. तिच्या डोक्यात पण आलं नाही ते की आपल्या कडेवर मुलगा आहे, आपल्या हातात मूल आहे, त्याचा तिने विचार नाही केला, आणि आपल्या सासूला सांभाळलं, त्या आईला सांभाळलं. अन्यथा ती त्या खांबावरती, त्या 2 पिलरवर, कुठल्या तरी एका बाजूला पिलरवरती आपटली असती. मित्रांनो, लक्षात आलं का? अशी ती माझी वहिनी आहे, अशी ती माझी वहिनी आहे. तिच्या मनात माझ्याबद्दल काय शंका असतील, कुशंका असतील, काय अडी असेल, काय असेल, तो तिचा प्रश्न आहे. मला त्याबद्दल काही दुमत नाही, किंवा मला काय दुःख नाही आहे, कारण तिने मला 100% ओळखावं असं मी म्हणू शकत नाही. कारण जे माझे होते, जे लहानपणापासून माझे होतेत, माझ्याबरोबर लहानपणापासून खेळलेत, मोठे झालेत, ते मला जर ओळखू शकले नाहीत, त्याहून पलीकडे जाऊन जिने मला जन्म दिला ती मला ओळखू शकली नाही त्या पिरियडमध्ये, मधल्या पिरियडमध्ये, तर मी, आणि परत जिला मी जन्म दिला आहे ती मला ओळखू शकली नाही 100%, तर मी इतरांना काय दोष देऊ. असो मित्रांनो, तर त्या माझ्या वहिनीने तिला सांभाळलं. अचानक गोष्ट घडली ना मित्रांनो, ही वृत्ती तिच्यात आहे, धावून जाण्याची ती वृत्ती आहे, हा तो तिचा जन्मजात स्वभाव आहे, आणि तोच माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, आणि तोच मी माझ्या लक्षात ठेवलेला आहे. बाकीचं मी डोक्यात नाही ठेवलं आहे. बाकीचं वेळेनुसार, परिस्थितीनुसार, काळानुसार जे दुर्गुण आहेत त्यांना जर रोखायचं असेल, म्हणजे मी फक्त वहिनीबद्दल नाही बोलत आहे, किंवा अमुक एका व्यक्तीबद्दल नाही बोलत आहे, ते जर दुर्गुण असतील, हे असतील, कमतरता असेल, कमजोऱ्या असतील, तर ते त्या वेळेनुसार, वेळेनुसार, परिस्थितीनुसार त्याच्यावरती आपण समोरच्याला मार्गदर्शन किंवा त्या रोखण्यासाठी, बदलण्यासाठी आपण त्याला मदत करू शकतो. तो विषय वेगळा आहे मित्रांनो, पूर्णपणे वेगळा आहे. माझ्यासाठी माझी दूरदृष्टी काय आहे, माझा दृष्टिकोन काय आहे,
तो मला तुम्हाला सांगायचा आहे. तर ती माझी वहिनी, तिच्यामधील जो जन्मजात एक गुण आहे, जन्मजात जो गुण आहे तो गुण मी तुमच्यासमोर ठेवला. तसंच आता दुसऱ्या एका व्यक्तीबद्दल मी सांगतो. तो माझा पुतण्या. तो प्रसंग काय आहे मित्रांनो, तो इथे माझ्याकडे आला होता त्याच्या छोट्या बहिणीला घेऊन आणि आमची अशी चर्चा चालू होती. मध्ये त्याच्या बहिणीने म्हणजे माझ्या पुतणीने, म्हणजे त्याची बहीण माझी पुतणी आहे मित्रांनो, लक्षात घ्या. असं म्हणत मी त्याची बहीण म्हणालो म्हणून त्याचा आता चुकीचा अर्थ लावू नका. तर तिने प्रश्न केला माझ्या मुलीला, दीदी मी सर्वांना बघितलं भेटते, मग तुझी आई का नाही दिसत? आई कुठे असते? का नाही मला दिसली? ती छोटी होती, तिचे बालबोध ते होते, बालविचार होते, असे तिचे उद्गार निघाले. आता मी थोडासा गडबडलो. आता काय उत्तर देऊ तिला? मैत्रीसुद्धा गडबडली, माझी मुलगीसुद्धा गडबडली त्या क्षणाला. पण लगेच त्या माझ्या करणनी ही गोष्ट सांभाळून घेतली. बघा मित्रांनो, उपजत गोष्ट हे संस्कारित नाही आहे, ती उपजत आहे, जन्मजात आहे. तो पटकन काय बोलला, सावरलं त्याने लगेच. आणि तो सुद्धा त्यावेळी वयाने नव्हता, माझ्या मते काहीतरी 7वी 8वीला असेल. त्यावेळी तो अगदी प्रगल्भ होता, त्याच्याकडे बुद्धिमत्ता होती वगैरे असं नव्हतं. पण त्याने ती वेळ लगेच साधून घेतली आणि काय म्हणाला तो, अगं काय तुला कधी नाही बघितली, किती वेळा ती येऊन गेली आणि ती येऊन जायची त्यावेळी तू झोपलेली असायचीस. ती कामावर गेली ना आता. मिमी कामावर गेली. कोण मिमी? कारण तो तिला मिमी म्हणायचा, माझ्या पत्नीला तो मिमी म्हणायचा. मिमी कोण? मिमी अगं मिमी म्हणजे मैत्रीची आई. मी तिला मिमी म्हणायचो म्हणून मिमी आल्या तोंडात माझ्या. तर ती तू जागा उठत नाही, तू झोपून राहतेस. ती कामाला गेली आणि आता मला ते नीटचं पूर्ण आठवत नाही, पण त्यांनी सांभाळून घेतलं, तिला कन्व्हिन्स केलं, त्या छोट्या मुलीला कन्व्हिन्स केलं, आपल्या बहिणीला कन्व्हिन्स केलं. हां असं काय? मग मला मिमी आली की मला उठव, ती सांगते त्याला. बघा मित्रांनो, मिमी आली की उठव, मला बघायचं आहे, मिमीला भेटायचं आहे, असं ती बोलते आहे. तिचे बालबोध. मित्रांनो, महत्त्वाचा विषय काय, तर ते उपजत त्या क्षणाला, त्या प्रसंगी. म्हणजे हे काय आहे, माझा दृष्टिकोन आहे. माझी जेवढी कुटुंबातील, माझ्या परिवारातील जे काय हे आहेत, मुलं आहेत, कोणाला राग म्हणू नका. मी इतर मुलांचा मी कमीपणा नाही काढत आहे किंवा त्यांचे दोष दाखवत नाही आहे, पण मला हे सांगणं गरजेचं आहे. माझी मुलगीसुद्धा त्याच्यात आली, इन्क्लूड माझी मुलगी. त्या सर्व मुलांमध्ये हा करण उजवा आहे, हा उजवा आहे. कारण मी त्याला अगदी जवळून बघितलं आहे, मी सर्वांना जवळून बघितलं आहे. प्रत्येक माझ्या नात्यातील संबंधित व्यक्तींना अगदी मी जवळून बघितलं आहे, त्यांना पारखलं आहे, निरखलं आहे, सर्व झालेलं आहे. तसंच मी ह्या करणलासुद्धा. आणि तसा तो आहे, थोडासा उजवा आहे, काही पर्सेंटेज, 1% म्हणा किंवा 0.1% म्हणा, म्हणजे कोणाला दुःख वाटू नये. हे का बोलतो आहे, सर्व चांगले आहेत, चांगल्या विचाराचे आहेत, चांगल्या संस्काराचे आहेत, पण कुठेतरी एक उजवा आहे तो. हे माझं मत आहे. आता इतरांचं काय मत असेल मला माहिती नाही. असो मित्रांनो, हा एक प्रसंग. आणखीन एक प्रसंग सांगतो मी. ह्या प्रसंगामध्ये माझ्या पत्नीला मी जोखलं, समजलो, माझ्या पत्नीला मी ओळखलं. काय प्रसंग आहे की एका सदस्याचं लग्नासंदर्भात अडचण आली होती, समस्या निर्माण झाली होती. समोरची जी विवाह करण्यासाठी जी व्यक्ती तयार होती, त्याच्या घरच्या व्यक्तीने तिला नकार दिला होता आणि ती समस्या निर्माण झाली होती, ती अडचण निर्माण झाली होती. मग त्यावेळेला आता प्रसंग निर्माण झाला, त्याच्यातून काय मार्ग काढायचा, काय करायचं. तर माझी पत्नी माझ्याकडे आली की बघा असं असं आहे, मला ही गोष्ट कळली आहे की अशी अशी अडचण होते आणि त्या दोघांना विवाह करायचा आहे, त्या दोघांनी एकमेकाला पसंत केलेलं आहे. तर आपल्याला काहीतरी सुवर्णमध्य काढावं लागेल, काहीतरी चांगलं म्हणजे त्याच्यात काहीतरी करावं लागेल. मी म्हणालो बघ, परत तू म्हणू नकोस की मी
अमुक याच्यासाठी करते, तो माझा विचारच नाही करत. अमुक त्याच्यासाठी मी करते, त्याचा तो विचार नाही करत आहे. मग हे तुम्हाला सांगायला येऊ नकोस, हे तुम्हाला बोलू नकोस, असं मी तिला हे केलं. असं ती प्रत्येक वेळी सांगायची नाही, पण काही मना अगदी ज्यावेळी तिचं अति व्हायचं त्यावेळी ती सांगायला यायचं, बघा कसं हे असं होते. असो मित्रांनो, तर ती मला सांगायला नाही. मी बोललो बघ मला काही इच्छा नाही, मुद्दाम मी तिला समजून घ्यायचं होतं, तिला जाणून घ्यायचं होतं. मला खरोखरच ती मनापासून बोलते की सांगायचं म्हणून सांगते. मी अगदी तिला विरोध केला, नाही मला काय करायचं नाही. मला परत मी मुद्दाम त्या व्यक्तीबद्दल म्हणजे जो माझ्या जवळचा आहे त्या व्यक्तीबद्दल मी थोडंसं नकारात्मक भाव निर्माण केले, नकारात्मकता दाखवलं. नाही मला करायचं नाही, त्या व्यक्तीसाठी मला काहीच नाही करायचं आहे. पण तिने माझ्यावरती जबरदस्ती केली. नाही, हे तुम्ही चुकीचं वागताय, हे तुम्ही चुकीचं करताय, आपलं कर्तव्य आपल्याला करायचं आहे. पुढे मग काय जे होईल ते होईल, त्यांचा विवाह होईल नाही होईल, तुम्ही चला नाही तर मी एकटी जाईल. मग मी ठरवलं आणि मग तिच्यासोबत मी गेलो. मित्रांनो, ही त्याची वृत्ती आहे कुटुंबासाठी झटण्याची, आणि तिने ते केलं आहे कुटुंबासाठी, आणि तिने मला साथ दिलेली आहे. तो प्रसंग आम्ही गेलो तिथे अगदी तावातावानी सुद्धा ती तिथे बोलली आहे. मी तिला थांबवलं, अवघं नको थांब, मी बोलतो त्यांच्याबरोबर, तू कधी मध्ये हे पडू नकोस, मी समजावतोय, मी बोलतोय. मध्येच ते थोडेसे त्याचे पालक अग्रेसर झाले होते, थोडेसे हे झाले, हायपर झाले होते. त्यामुळे ही सुद्धा हायपर झाली होती. पण मी ती सांभाळून घेतलं. ती त्याच्यात सुवर्णमध्य काढला, सर्व केलं, सर्व विषय केला आणि तो पूर्णत्वास आला. असो मित्रांनो, पण सांगायचा उद्देश काय, तर तिने ती गोष्ट केली. हे माझ्या समोरचे अचानक माझ्या ठरवून जाणून बुजून नाही, मनातून उत्स्फूर्तपणे घडलेले प्रसंग आहेत. आणि हे प्रसंग मी तुमच्यासमोर ठेवलेले आहेत मित्रांनो. हे ठरवून मला आता असं वाटलं, मला जगाला दाखवायचं आहे, मला जगाच्या समोर माझी प्रत वाढवायची आहे, मला मोठेपणा मिळवायचा आहे म्हणून नव्हे. हे त्याच्यामध्ये आहेत, हे गुणधर्म त्या व्यक्तींमध्ये आहेत. माझा दृष्टिकोन तो आहे आणि असेच दृष्टिकोन माझे प्रत्येक व्यक्तीबद्दल आहेत. त्याच्यातले चांगले गुण माझ्या डोळ्यासमोर आहेत, मी अवगुण डोक्यात नाही ठेवले. ती जर वेळ आली म्हणजे कुठली वेळ, अधर्माची जर वेळ आली तर मग ते जरूर दाखवणार मी. अधर्माचा जर विनाश करायचा असेल, अधर्माचा समूळ नाश करायचा असेल तर मग ते दाखवणं गरजेचं असेल. ते भाग पडणं, त्याच्यात मी भाग पडेन मग ते दाखवण्यासाठी. पण मला कोणाचा अवगुण दुर्गुण दाखवून त्याची नाचक्की नाही करायची, आणि मी आजपर्यंत ती केलेली नाही आहे. पण इतरांच्या मुखातून मी ऐकले अगदी एकमेकांच्या बद्दल, ते मी सिद्धसुद्धा करू शकतो. किती कोण एकमेकांवरती प्रेम करतोय, किती प्रेम केलं भूतकाळामध्ये, इतिहासामध्ये, आणि आजही करतोय, ते मी सिद्ध करू शकतो. मला तिथपर्यंत नाही जायचं आहे. मला जर वितुष्टता करायची असती, मला जर वाद निर्माण करायचे असते तर मी केव्हाच केले असते. कारण माझी मुलगी म्हणते, आताच मला म्हणाली, माझी मुलगी जी म्हणाली मला, ती काय म्हणाली, कारण का विषय झाला, कारण एका सदस्याची प्रतिक्रिया आली की त्यांनी आपले विचारच मांडले, आपलीच बाजू दाखवली आहे, असं एका सदस्याची सुद्धा प्रतिक्रिया आली. आणि त्या दोघांना त्या गोष्टी एकत्र मिळून काहीतरी साध्य करायचं आहे, त्याच्यामध्ये त्यांचा निर्णय लागत नाही आहे. त्यावेळी तिने गोष्ट मला एक सांगितली, कशाला ना तुम्ही हे अजूनपर्यंत समोरच्या व्यक्तींना काय वाटते की तुम्ही फक्त धमक्या देताय, तुमची इशारे देताय, असं तुम्हाला त्यांना वाटते. तुम्हाला काय खाज आहे, तुम्हाला असं, म्हणजे खाज हा शब्द नाही वापरला तिने, तुम्हाला का, मग तुमच्याकडे जर सर्व आहे, आणि तिला ते माहिती आहे का, तर माझ्या पत्नीचं आणि माझे जे संवाद झाले होते सुरुवातीचे पहिल्या भेटीचे, तो विषय निर्माण झाला. त्यावेळी मी तिला पुरावा दाखवला, ऐकवला, हे ऐक, मी माझ्या पत्नीबरोबर सुरुवातीला, म्हणजे त्यावेळी माझी पत्नी नव्हती, ती
एक फक्त महिला होती, एक स्त्री होती. तिच्याबरोबर मी हे केलेलं वक्तव्य आहे. आणि हे ऐक, मी तिच्यापासून कुठली गोष्ट लपवली नाही. उलट मी जास्त करून तिला निगेटिव्हच सांगितलं माझ्या संदर्भात, माझ्या बाबतीत. असं मी तिला दाखवण्यासाठी तो विषय केला. तो माझा जो हे काय म्हणतात त्याला, ज्याच्यात मी ते संचय करून ठेवलं आहे, काय म्हणतात त्याला, पेन ड्राईव्ह नाही, कॉम्प्युटरचाच एक भाग आहे, तर त्याच्यामध्ये संचय करून ठेवलं. शब्द आठवत नाही लगेच मला. हार्ड डिस्कमध्ये त्याच्यामधला तो एक फक्त तिला मी भाग ऐकवला. पण ती तिच्या हातात पडली कधीतरी, म्हणजे त्या दिवसातच. म्हणजे मी तिला तिथून हलवण्याच्या अगोदरच. आणि ती तिची चूक आहे. पण शेवटी तिला उत्सुकता झाली होती त्या हार्ड डिस्कमध्ये आणखीन काय आहे. आणि ती कॉम्प्युटरवरती तिने डाउनलोडसुद्धा केली. पण बघा, सद्गुरूची इच्छा. माझी इच्छा नव्हती तिला बाकीचं काय दाखवण्याचं, समजवण्याचं. पण काही अंशी तिला त्याच्यात काही गोष्टी कळल्या, आपल्या आई संदर्भात कळल्या किंवा आणखीन कोणासंदर्भात कळल्या, इतरांसंदर्भात कळल्या. त्यामुळे ती म्हणाली, एवढं सर्व असताना तुम्ही गप्प का? उचलली जीव लावली टाळ्याला नव्हे. तोडायला वेळ लागत नाही. झाड तोडायला एक घाव बस. पण ते झाड, ते वृक्ष उभं करायला वेळ द्यावा लागतो, मेहनत करायला लागते, सर्वस्व अर्पण करावं लागते. हे मी तिच्या माहितीसाठी सांगतोय. एका क्षणात आहे. काय होत्याचं नव्हतं करायला मला मोठी गोष्ट करायची गरज नाही आहे. मला फक्त सत्य समोर ठेवायचं आहे, फक्त ते सिद्ध करायचं आहे. आता ती गोष्ट माझ्यावर येऊ नये, वेळ येऊ नये, त्यासाठी केलेला हा माझा खटाटोप होता मित्रांनो. त्याही सदस्यांनी जो माझ्याबद्दल जो प्रश्न निर्माण केला आहे, जी प्रतिक्रिया आली आहे, त्यालाही मी सांगू इच्छितो. हे जे मी काय करतोय ना, हे जे काय करतोय, हे जे आज प्रपंच चालू केलाय, तो एवढ्यासाठी हा शेवटचा आहे. हा शेवटचा आहे. त्याच्यानंतर माझ्या हातात काही राहिलेलं नाही. त्याच्यानंतर अधर्म आणि धर्म याच्या पलीकडे माझ्याकडे समोर काही राहणार नाही. आणि जर मी त्यानंतरसुद्धा गप्प राहिलो तर माझ्या स्वाभिमानाची मी पायमल्ली करेन, माझ्या मान सन्मानाची मी पायमल्ली करेन. मग माझा काय झाली, माझी ती आत्महत्या असेल. आणि आत्महत्यासारखं निर्गुण हत्या कुठलीच नाही. आत्महत्यासारखी निर्गुण हत्या कुठलीच नाही. आणि मी आत्महत्या करायला प्रवृत्त नाही झालेलो आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट काय होईल तर माझ्या जगाला मी तत्वज्ञान देतोय, माझी अक्कल पाजळतोय, माझ्या आईवडिलांचं उदाहरण देतोय, माझ्या सद्गुरूंचं उदाहरण देतोय. आणि असं करताना उद्या सकाळी मी नाचक्की कोणची करणार तर माझ्या सद्गुरूंची, माझ्या साईनाथांची, आईबाबा आणि साईबाबांची नाचक्की करेन. जर मी तसंच गेलो या जगातून, माझी बाजू, माझा स्वाभिमान, माझा सन्मान जर पायदळी तोडून मी गेलो तर काय होईल? लोक काय म्हणतील, याच्याकडे काही नव्हतं, हा असाच होता. काही नव्हतं नाही, हा असाच होता, हा नालायकच होता, याची कुवतच नव्हती, याची लायकीच नव्हती. पण हे करताना तो काय करणार? एक बोट त्यांचं माझ्या आईवडिलांकडे असेल, एक बोट माझ्या सद्गुरूकडे असेल. कारण का? कारण त्यांनी माझ्यावर संस्कार केले आणि मी कमी पडलो. माझ्या आईवडिलांच्या संस्कारामध्ये, माझ्या सद्गुरूंच्या संस्कारामध्ये मी कमी पडलो. मित्रांनो, मी कोणालाही घाबरत नाही. मी फक्त स्वतःला घाबरतो. मला स्वतःची भीती वाटते. कळत नकळत माझ्याकडून अशी एखादी चूक घडली आणि एखाद्याचं जर नुकसान झालं तर काय होईल, त्याची मी सतत काळजी घेत असतो. मला भीती फक्त माझी वाटते ना, मला कोणाचीच वाटत भीती. कारण मला भीती कोणाची वाटते? माझी स्वतःची.
माझ्याकडून कोणाचं अहित होऊ नये, नुकसान होऊ नये, मी कोणाच्या आयुष्याची माती करू नये आणि त्यासाठी माझं आयुष्य मी पणाला लावलेलं आहे आणि त्यासाठी हा दिलेला वेळ आहे त्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी. झाला मानव या संसारी आपला आपण वैरी. मीच माझा वैरी आहे, मीच माझा मित्र आहे आणि मी त्याचा खुलासा केलेला आहे. मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. आता मी काय घडवलं स्वतःला आणि काय बिघडवलं ते मला माहीत. आणि तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकला अशी. मला चुकायचं नाही आहे, मला त्या जागा चुकायच्या नाहीत, मला त्यात निर्णय घ्यायचे आहेत. बस इनफ. बोलायचं काय मी आणि माझा संघर्ष. आता कोणाला काय निर्णय घ्यायचे आहेत, कोणाला काय ठरवायचं आहे याचा त्याचा प्रश्न आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? बोलायचं तरी काय या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असतील लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.